नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, अगदीच की 2 दिवसावरती सर्वपित्री अमावास्या आलेली आहे आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेच घटस्थापनेला देखील सुरुवात होणार आहे. पण आपल्याला सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावे दीपदान करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दानधर्म करायचा आहे, हिरण्यदान करायचं आहे. त्यानंतर बघा, सर्वपित्री अमावास्या ही 20 तारखेला संध्याकाळी चालू होत आहे मध्यरात्री आणि 21 तारखेला अमावास्या ही बघा, उगवती अमावास्या 21 तारखेला आलेली आहे आणि संध्याकाळी 1:24 ही अमावास्या संपत आहे. त्यामुळे आपल्याला जे काही अमावास्येच्या सेवा आहेत, उपाय आहेत, तर ते आपल्याला सर्व काही 21 तारखेलाच करायचे आहेत. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजेच आपल्या पितरांना समर्पित ते अर्घ्य असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका पेल्यात पाणी घ्यायचं आहे, त्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला बघा, अगदी सकाळी लवकर किंवा सूर्य उगवायच्या आधीसुद्धा तुम्ही अर्घ्य देऊ शकता. त्यानंतर एक कुंडी ठेवायची आहे किंवा एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः, असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि